इंटिग्रेशन बाय पार्ट. आता इंटिग्रेशन बाय पार्ट म्हणजे काय की आपण यापूर्वी पाहिलं की दोन फंक्शनची ॲडिशन असेल तर आपल्याला इंटिग्रेशन सेपरेट करता येते. दोन फंक्शनचं सबस्ट्रॅक्शन असेल तर इंटिग्रेशन सेपरेट करता येते. कॉन्स्टंट इंटू फंक्शन असेल तर कॉन्स्टंट बाहेर घेऊन आपण फंक्शनला इंटिग्रेशन यूज करतो. आता इंटिग्रेशन बाय पार्टमध्ये काय की जेव्हा दोन फंक्शन गुणाकाराच्या फॉर्ममध्ये येईल, मल्टिप्लिकेशनच्या फॉर्ममध्ये येईल, तेव्हा आपल्याला हा इंटिग्रेशन बाय पार्ट्स हा टॉपिक शिकायचा आहे. तर इंटिग्रेशन बाय पार्ट्स शिकण्यापूर्वी आपण पहिल्यांदा याचा एक थेरम बघूया. थेरम if u and v are derivable function of x, then prove that integral u dot v dx equal to u integral v dx minus integral derivatives of u integral v dx into dx. तर हा थेरम u डॉट v चा आपल्याला प्रूफ करायचा आहे. प्रूफ. Now let integral v dx equal to आपण w घेणार. Integral v dx is equal to w. By definition of integration याचे इंटिग्रेशन कमी होईल तर याला डेरिव्हेटिव्ह लागेल dw by dx. या दोन्ही याला इक्वेशन नंबर 1 देतो. Now consider d dx of uw. d dx of uw याला डेरिव्हेटिव्हचा रूल यूज करा. फर्स्ट फंक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड फंक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन. That is d dx of u dot w equal to u. dw by dx ची व्हॅल्यू आहे v प्लस w ची व्हॅल्यू आहे इंटिग्रल v dx into du by dx by 1. या इक्वेशनला आपण बाय डेफिनेशन ऑफ इंटिग्रेशन यूज करणार तर याची डेरिव्हेटिव्ह याला इंटिग्रेशन लागेल u डॉट w इक्वल टू इंटिग्रल इन ब्रॅकेट uv प्लस इंटिग्रल v dx इंटू du by dx इंटू dx. या दोन्हीला इंटिग्रल सेपरेट करून टाकू आपण. u w ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे इंटिग्रल v dx इक्वल टू इंटिग्रल uv इंटिग्रल सेपरेट करत आहोत आपण dx प्लस इंटिग्रल. आता आपण ही du by dx ची टर्म आधी लिहू इथे du by dx इंटू हा इंटिग्रल v dx इंटू dx. साइड चेंज करा. याला आपण या साइडला राहू देऊ की संपूर्ण टर्म या साइडला ट्रान्सफर करू म्हणजे मायनस होईल. हे या साइडला ठेवलं आपण म्हणजे u डॉट v dx इज इक्वल टू हे इथेच आहे. मग हा u इंटिग्रल v dx आणि हा प्लस पूर्णची पूर्ण टर्म या साइडला येईल तर मायनस होईल. मायनस इंटिग्रल इन ब्रॅकेट du by dx इंटू इंटिग्रल v dx. हा dx ऑपरेटर या इंटिग्रलचा आहे आणि हा ब्रॅकेटच्या बाहेर इंटिग्रल आहे याचा ऑपरेटर हा आहे आणि हेच आपल्याला प्रूफ करायचं आहे याच्यामध्ये. तर हा इंटिग्रेशन बाय पार्टने हा रूल प्रूफ झाला आपला. तर याला आपण वाचायचं कसं तर रीड ॲज
रीड ॲज इंटिग्रल u डॉट v dx, याला फर्स्ट फंक्शन म्हणू, याला सेकंड फंक्शन म्हणू. रीड ॲज इंटिग्रल u डॉट v, u as a first function, v as a second function, dx as first function integral of second first function integral of second minus integral derivative of first into integral of second. Read as first function integral of second minus integral derivative of first into integral of second. तर इंटिग्रल u डॉट v dx असेल, याला आपण फर्स्ट फंक्शन म्हणतो, याला सेकंड म्हणूया आपण u इंटिग्रल ऑफ v मायनस इंटिग्रल डेरिवेटिव्ह ऑफ u into integral of v dx. Again first function into second function dx. First function integral of second minus integral derivative of first integral of second into dx. असंही वाचलं तरी चालेल. ठीक आहे. आता या फर्स्ट फंक्शन आणि सेकंड फंक्शनची काय महत्व आहे, तर जेव्हा आपण या थेरम वर एक्झाम्पल पाहणार तेव्हा फर्स्ट फंक्शन सेकंड फंक्शन सिलेक्ट करणं अतिशय आवश्यक आहे. त्याशिवाय आपलं इंटिग्रेशन सॉल्व्ह होणार नाही. सॉल्व्ह होईल पण ते कठीण होत जाईल. त्यामुळं थोडं केअरफुली त्याचं सिलेक्शन करायचं. आता केअरफुली सिलेक्शन करणे म्हणजे काय की त्या फंक्शनला आपल्याला नंबरिंग करायचं आहे. नंबरिंग 1 2. आता 1 कोणाला द्यायचं आणि 2 कोणाला द्यायचं हे ठरवण्याकरता लिएट रूल आहे. तर लिएट रूल म्हणजे काय, तर हा जो लिएट रूल आहे LIATE लिएट रूल. आता लिएट रूल मीन्स L स्टँड फॉर लॉगरिथमिक. जे फंक्शन लॉगरिथम असेल त्याला आपण लॉगरिथमिक फंक्शन म्हणतो. I स्टँड फॉर इनव्हर्स. A स्टँड फॉर ऑल्जेब्रिक. T स्टँड फॉर ट्रिग्नोमेट्री. आणि E स्टँड फॉर एक्सपोनेन्शियल. लॉगरिथमिक, इनव्हर्स, ऑल्जेब्रिक, ट्रिग्नोमेट्रिक आणि एक्सपोनेन्शियल. लॉगरिथमिक म्हणजे फॉर एक्झाम्पल ज्याला लॉग लागला असेल ते लॉगरिथमिक फंक्शन. इनव्हर्स फंक्शन मीन्स साइन इनव्हर्स, कॉस इनव्हर्स, टॅन इनव्हर्स अँड सो ऑन. ऑल्जेब्रिक मीन्स 1 पण ऑल्जेब्रिक मध्ये x, x स्क्वेअर, x प्लस 1 अँड सो ऑन. जे एक्स व्हेरिएबल मध्ये फंक्शन आहे ते ऑल्जेब्रिक. ट्रिग्नोमेट्रिक साइन एक्स, कॉस एक्स, टॅन एक्स, सेक एक्स, कॉट एक्स, कोसेक एक्स. एक्सपोनेन्शियल e रेज टू पॉवर एक्स. हे जे फंक्शन आहे याच्यामधलं जे पहिल्यांदा येईल त्याला फर्स्ट फंक्शन म्हणायचं, दुसऱ्याला सेकंड फंक्शन म्हणायचं. मग आता ही आयडिया आपली क्लिअर होईल एक्झाम्पल मध्ये. एक्झाम्पल evaluate integral x into sin x dx. Solution. Given integral is x into sin x dx.
मग याला फर्स्ट फंक्शन सेकंड फंक्शन आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. पहिल्यांदा कोणतं लागते आपल्याला याच्यामध्ये, एक्स म्हणजे ऑल्जेब्रिक आहे, साइन एक्स म्हणजे ट्रिग्नॉमेट्रिक आहे. ऑल्जेब्रिक पहिल्यांदा लागते आणि ट्रिग्नॉमेट्रिक नंतर लागते, म्हणून ऑल्जेब्रिकला आपण फर्स्ट फंक्शन म्हणू, ट्रिग्नॉमेट्रिकला सेकंड फंक्शन म्हणू. आणि मग हे फंक्शन सिलेक्ट झालं की या यू डॉट व्हीच्या थेरममध्ये याला यूज करायचं. फर्स्ट फंक्शन एक्स इंटिग्रल ऑफ सेकंड साइन एक्स dx माइनस इंटिग्रल डेरिवेटिव्ह ऑफ फर्स्ट एक्स इंटिग्रल ऑफ सेकंड साइन एक्स dx into dx. x, but you know that integral of sin x is minus cos x minus integral derivative of x with respect to x nil 1 sin च इंटिग्रेशन येईल minus cos x into dx, that is minus x cos x minus into minus होगा plus 1 into cos x म्हणजे cos x integral of cos x dx, that is minus x cos x plus we know that integral of cos x is sin x plus c. याप्रमाणे याला आपण सॉल्व करू जायचं. आता इथे होमवर्कसाठी तुम्हाला सोडवायचं इंटिग्रल x cos x dx. फर्स्ट फंक्शन ऑल्जेब्रिक, सेकंड फंक्शन ट्रिग्नॉमेट्रिक. ठीक, आता आपण दुसरं एक्झाम्पल पाहूया इथे की इव्हॅल्युएट इंटिग्रल x into e raised to power x dx, x into e raised to power x dx. आता इथे फर्स्ट फंक्शन कोणतं आहे, गिव्हन इंटिग्रल इज x into e raised to power x dx. फर्स्ट फंक्शन. आता एक्सपोनेन्शियल फंक्शन दुसऱ्या नंबरवर आहे आणि ऑल्जेब्रिक पहिल्या नंबरवर आहे, त्याला फर्स्ट फंक्शन सेकंड फंक्शन. फर्स्ट फंक्शन इंटिग्रल ऑफ सेकंड माइनस इंटिग्रल डेरिवेटिव्ह ऑफ फर्स्ट इंटिग्रल ऑफ सेकंड इनटू dx. फर्स्ट e raised to power x इंटिग्रल e raised to power x माइनस इंटिग्रल x ची डेरिवेटिव्ह 1 e raised to power x integral e raised to power x dx, that is x e raised to power x minus 1 into e raised to power x e raised to power x and e raised to power x integral e raised to power x plus c. आता हे आपल्याला सरळ झालं प्रूफ. आता इथे सिलेक्शन करताना जर आपलं चुकलं, समजा आपल्याला फर्स्ट फंक्शन म्हटलं आणि याला सेकंड म्हटलं, तर काय फर्स्ट फंक्शन इंटिग्रल ऑफ सेकंड minus integral derivative of first integral of second into dx. याला सॉल्व केलं e raised to power x, x चे इंटिग्रल येईल x square by 2 e raised to power x चे डेरिव्हेटिव्ह e raised to power x, x चे इंटिग्रल येईल x square by 2 dx, that is e raised to power x into x square by 2 minus 1 by 2 is constant, take out common. मग इथे येईल x स्क्वेअर इंटू e raised to power x dx. आता दिलेलं एक्झाम्पल x इंटू e raised to power x होतं, याला सोडवत गेलो आपण प्रॉपर फंक्शन सिलेक्शन, चुकलं आपलं प्रॉपर फंक्शन, तर काय झालं, इंटिग्रेशन तर सॉल्व झालं नाही, परंतु पुन्हा एक कठीण इंटिग्रल आपल्याला मिळालं. x e raised to power x च्या ऐवजी x स्क्वेअर इंटू e raised to power x सोडवू आपण. याला पुन्हा एक आठवणी सॉल्व करू आपण, तर x क्यूब इंटू e raised to power x शिल्लक राहिला, आणखी पुन्हा सोडल्यानंतर त्याला सोडवू तर x raised to power 4 इंटू e raised to power x ची टर्म शिल्लक राहील, म्हणजे हे इंटिग्रेशन सॉल्व होणार नाही. म्हणून प्रॉपर फंक्शन सिलेक्ट करण्याला खूप महत्त्व आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे, तर फर्स्ट फंक्शन सेकंड फंक्शन सिलेक्ट करण्याकरता लिएट रूल लक्षात ठेवायचा, लॉगरिथमिक, इनव्हर्स, ऑल्जेब्रिक, ट्रिग्नॉमेट्रिक अँड एक्सपोनेन्शियल. याच्यामध्ये जे पहिल्यांदा लागेल त्याला आपण घ्यायचं. ठीक, नेक्स्ट एक्झाम्पल इज, हे नाही सोडवायचं, असं प्रॉपर फंक्शन सिलेक्शन चुकलं की एक्झाम्पल येणार नाही, तुमची सॉल्व होणार नाही. इव्हॅल्युएट इंटिग्रल
x square into log x dx. Given integral x square into log x dx. आता फर्स्ट फंक्शन कोणतं राहणार? लॉगॅरिथमिक पहिल्यांदा लागते म्हणून लॉगचं फंक्शन पहिल्यांदा, अल्जेब्रिक नंतर लागते म्हणून अल्जेब्रिक सेकंड. पहिल्या दोन प्रॉब्लेम मध्ये अल्जेब्रिक पहिलं होतं तर एक्सपोनेन्शियल ट्रिग्नॉमेट्रिक हे दुसऱ्या नंबरवर होतं. आता लॉगॅरिथमिक फंक्शन आलं म्हणून त्याला फर्स्ट फंक्शन इंटिग्रल ऑफ सेकंड मायनस इंटिग्रल डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट इंटिग्रल ऑफ सेकंड इंटू dx. हा dx ऑपरेटर या इंटिग्रेशनचा याला सॉल्व करा. log x इंटू x स्क्वेअरचा इंटिग्रल x क्यूब बाय 3 मायनस इंटिग्रल log x ची डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन x x स्क्वेअरचा इंटिग्रल x क्यूब बाय 3 इंटू dx. याला क्लिअर करून घेऊ आपण. x क्यूब बाय 3 इंटू log x मायनस यामध्ये हा 1 बाय 3 कॉमन घेऊन टाका आणि एक x कॅन्सल होईल तर x स्क्वेअर शिल्लक राहील. दॅट इज x क्यूब बाय 3 log x मायनस 1 बाय 3 x स्क्वेअरचे इंटिग्रल x क्यूब बाय 3 प्लस सगळे इंटिग्रल निघाले की एक कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन लिहून घ्यायचा आहे. x क्यूब बाय 3 log x मायनस 1 बाय 9 x क्यूब प्लस 3. तर याप्रमाणे याला सॉल्व करायचं. आपण काही स्टेप कमी करू शकतो याच्यामधल्या. 1 बाय 3 कॉमन घेतला, एक x कॅन्सल आहे, x स्क्वेअरचा इंटिग्रल सरळ आपण x क्यूब बाय 3 लिहू शकतो. म्हणजे अशा या स्टेप आपण कमी करू शकतो याच्यामधल्या. तुम्ही होमवर्क करता x log x घेऊन घ्यायचं, दुसरं x क्यूब log x. सगळे प्रॉब्लेम घरी सोडवून पाहायचे आपण. चला नेक्स्ट एग्जांपल. इव्हॅल्युएट इंटिग्रल x into tan inverse x dx. Now given integral x into tan inverse x dx. मग लिएट रूल लक्षात घ्यायचा. लिएट रूल x एज अ अल्जेब्रिक, tan inverse x एज ए इनवर्स फंक्शन. तर इनवर्स पहिल्यांदा लागते, अल्जेब्रिक नंतर लागते. याला फर्स्ट फंक्शन म्हणू आपण, याला सेकंड फंक्शन. ठीक. फर्स्ट फंक्शन बाय इंटिग्रेशन बाय पार्ट. फर्स्ट फंक्शन इंटिग्रेशन. फर्स्ट म्हटल्यापेक्षा आपण याला u आणि याला v नाव द्यायचं. मग त्यामध्ये u आणि v ची व्हॅल्यू ठेवू आपण. tan इनव्हर्स x इंटिग्रल ऑफ x dx इंटिग्रल ऑफ v मायनस इंटिग्रल डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट म्हणजे किती येणार. tan इनव्हर्स x इंटिग्रल ऑफ सेकंड म्हणजे v x dx into dx. Careful. tan inverse x. We know that integral of x is x square by 2. tan inverse x derivative 1 upon 1 plus x square. x चे इंटिग्रल x square by 2 dx. That is x square by 2 tan inverse x. यामध्ये 1 by 2 कॉमन घेऊन टाका आणि या इंटिग्रलला सॉल्व करताना लक्षात घ्यायचं की पॉवर जर सारखा असेल डिनॉमिनेटर न्यूमरेटर मध्ये व्हेरिएबलचा x स्क्वेअर आणि हा x स्क्वेअर, तर खालच्या एकाच नंबर ऍडजस्ट करून टाकायचा 1 प्लस x स्क्वेअर. पण असं लिहित असताना जास्त झालं, प्लस 1 जास्त झालं, लगेच काय करू शकतो आपण -1 into dx. That is x square by 2
tan इनव्हर्स x मायनस 1/2. इथून आपण याला डिनॉमिनेटर सेपरेट करू. 1 + x² अपॉन 1 + x² मीन्स 1 मायनस 1 अपॉन 1 + x² into dx. x²/2 tan इनव्हर्स x मायनस 1/2. 1 चे इंटिग्रल आता दोन्ही रेडी आहे. 1 चे इंटिग्रल विथ रिस्पेक्ट टू x ने x मायनस इंटिग्रल ऑफ 1 अपॉन 1 + x². स्टँडर्ड फॉर्म्युला हा ही tan इनव्हर्स x ची डेरिव्हेटिव्ह आहे. आता सगळे इंटिग्रेशन निघाले म्हणून प्लस कॉन्स्ट ऑफ इंटिग्रेशन आणि याला क्लिअर करून घेऊ. x²/2 tan इनव्हर्स x मायनस x/2 1/2 ने गुणलं मायनस मायनस प्लस 1/2 tan इनव्हर्स x प्लस c. नेक्स्ट एक्झाम्पल आहे x² इंटू tan इनव्हर्स x. x² इंटू tan इनव्हर्स x. गिव्हन इंटिग्रल x² इंटू tan इनव्हर्स x. इनव्हर्स फंक्शन पहिल्यांदा आहे x² नंतर आहे, तर याला आपण फर्स्ट फंक्शन म्हणायचं, याला सेकंड फंक्शन म्हणायचं किंवा u म्हणायचं किंवा v म्हणायचं. या u ला फर्स्ट फंक्शन, याला v ला सेकंड. फर्स्ट फंक्शन इंटिग्रल ऑफ सेकंड मायनस इंटिग्रल डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट इंटिग्रल ऑफ सेकंड. याप्रमाणे याला पाठ करून घ्यायचं आहे. तर फर्स्ट फंक्शन tan इनव्हर्स x इंटिग्रल ऑफ सेकंड x² dx मायनस इंटिग्रल डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट tan इनव्हर्स x इंटिग्रल ऑफ सेकंड x² dx into dx. That is tan inverse x x² चे इंटिग्रल x³ upon 3 मायनस इंटिग्रल tan इनवर्स डेरिव्हेटिव्ह 1 upon 1 plus x² x² चे इंटिग्रल x³ upon 3 into dx. x³ upon 3 tan inverse x minus हा 1 upon 3 is constant, take out common. इंटिग्रल मग डिनॉमिनेटर मध्ये आहे 1 plus x². आता न्यूमरेटरचा पॉवर x चा जास्त आहे, डिनॉमिनेटरचा कमी आहे. तर अशा वेळेला काय करायचं, ही ऍडजस्टमेंट केअरफुल लक्षात ठेवायची की या x³ ला आपण ब्रेक करून टाकू. x into x² dx. That is x³ by 3 tan inverse x minus 1/3 इंटिग्रल. खाली आपल्याजवळ 1 plus x² आहे. याला लिहिताना मी असं लिहितो आता x ब्रॅकेट मध्ये x² 1 plus x² आहे, तर x² plus 1 लिहून टाकू. असं लिहित असताना जास्त किती झाला का x ने x² ला गुणलं तर ही टर्म आहे x³ ची, परंतु x ने 1 ला गुणलं तर प्लस x जास्त झाला, लगेच मायनस x लिहून टाकू आपण. म्हणजे ही जी ऍडजस्टमेंट केली ती लक्षात घ्यायची. या ब्रॅकेटला जर आपण या x ने गुणलं तर x³ प्लस x मायनस x प्लस x मायनस x कॅन्सल होईल, म्हणजे हा x³ शिल्लक राहतो. ठीक, हीच ऍडजस्टमेंट महत्वाची त्यामधली. x³ बाय 3 tan इनवर्स x मायनस 1/3 इंटिग्रल. इथून डिनॉमिनेटर सेपरेट करा. x² प्लस 1 1 प्लस x² कॅन्सल होईल तर x शिल्लक राहिला मायनस x अपॉन 1 प्लस x² dx. That is x³ by 3 tan इनवर्स x. दोन्हीला आपण इंटिग्रल सेपरेट करून देऊ. इथे 1/3 into इंटिग्रल x dx मायनस मायनस प्लस 1/3. ठीक, आता इंटिग्रल 1 प्लस x², खाली पॉवर 2 आहे आणि वर पॉवर 1 आहे, तर x² ची डेरिव्हेटिव्ह ट्वाइस x येते. इथे ऍडजस्टमेंट होऊ शकते. या x ला आपण 2 ने गुणून टाकू, ट्वाइस x
2 जास्त आला म्हणून लगेच 2 याला भागून टाकू इंटू डी एक्स. ही जी ॲडजस्टमेंट केली x³/3 tan इनव्हर्स x मायनस 1/3 एक्सचे इंटिग्रल x²/2 प्लस 1/6 डिनॉमिनेटरची डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरमध्ये आहे म्हणजे लॉग ऑफ मॉड 1 + x² + 6 आणि क्लिअर जर केलं x³/3 tan इनव्हर्स x मायनस x²/6 प्लस 1/6 लॉग ऑफ मॉड 1 + x² + 6. आता इथे आपण फक्त केवळ 3 × 2 6 लिहिण्याकरता स्टेप आली तर आपल्याला समजलं की 1/3 आणि x इंटिग्रल x²/2 येते तर x²/3 × 2 6 होणार. अशा काही स्टेप यामधल्या कमी करून टाकायच्या म्हणजे तितकं एक्झाम्पल छोटं होईल आपलं. नेक्स्ट एक्झाम्पल इव्हॅल्युएट इंटिग्रल log x dx. इंटिग्रल log x dx. आता एकच फंक्शन आहे तर अशा वेळेला याला 1 ने गुणून टाकायचं log x dx. थेरम सोबत ही प्रॉब्लेम विचारला जाऊ शकते. फर्स्ट फंक्शन सेकंड फंक्शन. फर्स्ट फंक्शन इंटिग्रल ऑफ सेकंड मायनस इंटिग्रल डेरिवेटिव्ह ऑफ फर्स्ट इंटिग्रल ऑफ सेकंड into dx. log x 1 चे इंटिग्रल x मायनस इंटिग्रल log x ची डेरिव्हेटिव्ह 1/x 1 चे इंटिग्रल x into dx. x log x x कॅन्सल होऊन जाईल म्हणजे 1 राहिला 1 चे इंटिग्रल पुन्हा x + c. आता थोडं किंचित प्रॉब्लेम वाढत जातील काही ॲडजस्टमेंट राहील तर हे सरावाने सगळं क्लिअर होत चालते. तर पण इव्हॅल्युएट इंटिग्रल x अपॉन 1 - sin x dx. आता u डॉट v चा थेरम चालू आहे आणि फंक्शन तर भागाकाराच्या फॉर्म मध्ये आलं म्हणजे आपल्याला याला भागाकाराचा कुठलाच कन्सेप्ट इंटिग्रेशन मध्ये नाही तर त्याला आपल्याला न्यूमरेटर मध्ये आणावं लागते. पण त्याला सोडवत असताना बघा आपण असं इंटिग्रल आपण सोडवलं आहे याच्यापूर्वी 1 - sin x dx. याला आपण मल्टिप्लाय आणि डिवाइड केलं होतं x अपॉन 1 - sin x ला कशाने 1 + sin x अपॉन 1 + sin x dx. ठीक इंटिग्रल या x ने इथे करून टाका पुन्हा याला x × 1 x प्लस x × sin x x sin x अपॉन लक्षात आलं इथे म्हणजे स्टेप कमी होईल 1 - sin x × 1 + sin x किती येणार 1 - sin² x. but we know that 1 - sin² x is cos² x. 1 - sin x × 1 + sin x will 1 - sin² x but 1 - sin² x is cos² x. डिनॉमिनेटर सेपरेट करा x अपॉन cos² x प्लस x sin x अपॉन cos x × cos x असं लिहून टाका आपण. ठीक आहे cos x × cos x cos² x इंटिग्रल x 1 cos² x is sec² x प्लस x यामधला हा 1 cos x करून टाकू आपण sec x आणि sin x cos x म्हणजे tan x × dx. दोन्ही याला इंटिग्रल सेपरेट करा
एक्स सेक स्क्वेअर एक्स dx प्लस इंटिग्रल एक्स सेक एक्स इंटू टॅन एक्स dx. आता कोणतं लागते पहिल्यांदा ऑल्जेब्रिक, नंतर ट्रिग्नॉमेट्रिक. फर्स्ट फंक्शन सेकंड फंक्शन. इथे ऑल्जेब्रिक आणि या दोन्ही फंक्शन मिळून याला सेकंड फंक्शन म्हणायचं आहे, कारण सेकंड याची इंटिग्रेशन आपल्याला माहित आहे. इंटिग्रेशन बाय पार्ट यूज करून फर्स्ट फंक्शन इंटिग्रल ऑफ सेकंड मायनस इंटिग्रल डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट इंटिग्रल ऑफ सेकंड. हे झालं पहिल्या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह प्लस आता इथून सेकंड फंक्शन फर्स्ट फंक्शन एक्स इंटिग्रल ऑफ सेक एक्स इंटू टॅन एक्स मायनस इंटिग्रल डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट इंटिग्रल ऑफ सेकंड इंटू dx. याला क्लियर करू. फर्स्ट फंक्शन सेक स्क्वेअरचे इंटिग्रल टॅन एक्स मायनस एक्सची डेरिव्हेटिव्ह 1 सेक स्क्वेअरचे इंटिग्रल टॅन एक्स प्लस एक्स सेक एक्स टॅन एक्सचे इंटिग्रल सेक एक्स मायनस इंटिग्रल एक्सची डेरिव्हेटिव्ह 1 सेक एक्स टॅन एक्सचे इंटिग्रल सेक एक्स dx. क्लियर करून घ्यायला. x इंटू टॅन एक्स मायनस 1 इंटू टॅन एक्स मीन्स टॅन एक्स. इंटिग्रल ऑफ टॅन एक्स मायनस दॅट लॉग ऑफ मॉड सेक एक्स प्लस एक्स इंटू सेक एक्स प्लस इंटू मायनस होईल मायनस 1 इंटू सेक एक्स दॅट इज सेक एक्स आणि सेक एक्सचे इंटिग्रल लॉग ऑफ मॉड सेक एक्स प्लस टॅन एक्स प्लस सी याप्रमाणे राहणार. तर तुम्ही याला घरी एक्स अपॉन 1 प्लस साइन एक्स करून पाहा. 1 मायनस साइन एक्स मल्टिप्लाय डिवाइड करायचं होमवर्कसाठी. इव्हॅल्युएट इंटिग्रल एक्स अपॉन 1 प्लस साइन एक्स. 1 मायनस साइन एक्स ने मल्टिप्लाय डिवाइड करायचं केवळ या प्लस या मायनस प्लसच्या साइन मध्ये प्लस मायनसचा फरक पडेल इतकाच, बाकी कुठलाही नाही. ठीक आहे, नेक्स्ट पिरियडला पाहूया.